त्यातच खेळाडू घेतले पालघर डहाणू मधलेच आणि बॉल चॉईस नाहीये. जो बॉल देतील आमची कमेंट तो देणार आहे तो इथे मिळते. जाऊया पहिलं षटक घेऊन जातो काशीनाथ माची. आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे. युवराज लक्ष असून द्या इथे. युवराज 25 मिनिटात 5 षटकं टाकायची आहे. काशीनाथजी लक्ष असून द्या. 25 मिनिटात 5 षटकं टाकायची. ती जर झाली नाही मग शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये आणावं लागेल. काय कालच्या दिवसामध्ये सुंदर मॅच 6:40 चालू झाल्या तरी 21 समापन झाल्या. प्रत्येकाने मनमोहन आनंद घेतला. खूप प्रेक्षकांनी मजा घेतली कालच्या दिवसात. अतिशय सुंदर खेळ तुम्हाला बघायला मिळाला. तो मुरळी संघाकडनं चांगला खेळ बघायला मिळाला. सातपाटी संघाकडनं यष्टीरक्षक म्हणून खूप चांगलं काम केलं. जाऊया काशीनाथ माची पहिला चेंडू घेऊन जातो आजच्या रात्रीतला. ओ वाट टप्पा आले. काय सुंदर टप्पा बघायला मिळतोय. 35 वर्षाचा दांडगा अनुभव ज्या पाचीची गोलंदाजी आहे त्याच्याबरोबरचे खेळणारे अनेक जण आज रिटायर झालेत. काका मामा सासरे बुवा होऊन आज खरात बसलेत. पण हा खेळाडू आज देखील मैदान गाजवण्याचं काम करतोय. काशीनाथ माची मॅन फॉर्म वडकून वडकून गावामध्ये तुम्ही गेलात की माची समाजाचं गाव बघायला मिळेल. त्या गावातला खेळ परसी हा देखील त्याच गावातला. गुड बॉलिंग खोलवर टप्पा. काय अचूक मारा बघायला मिळतोय. ब्रह्मास्त्र कसे सोडावं नाही आपण पाहिलंय. ज्या पद्धतीने महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध व्हायच्या अवकाशामध्ये ब्रह्मास्त्र सोडली जायची आणि मग ते आपण महाभारतामध्ये बघायचो. तशा पद्धतीचं ब्रह्मास्त्र आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ माशीच्या गोलंदाजीतून बघायला मिळतात. काय सुपर पीस ऑफ बॉलिंग ज्याला म्हटलं जातंय ना तशा पद्धतीचं भेदक मारा कसं करावा हे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काशीनाथ माशी लेफ्ट आर्मवर इकडे मारा करतोय. थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते. इथे जर तुम्ही पाहायला मिळालं शॉर्ट कव्हर बघायला मिळते. शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळते. शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळते. स्क्वेअर लेग सर्कलच्या आत बघायला मिळते. आणि दोन खेळाडू जे बाहेर आहेत ते तुम्हाला डीप मिड विकेट इथे बाकी ब्लॉक होतो. आपण मिड विकेट मिड स्क्वेअर लेग आपल्याला दिसतच नाही या बॅनरमुळे. इथे बाकी चेंडू टटवला आहे. सरळ जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी फील्ड अँड थ्रो कव्हर एक धाव बघायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीची सुरुवात केली आहे डहाणू संघाने. अनुभव माणसाला कधी कुठे कामाला संयम माणसाला कुठे कुठे नेऊन पोचवेल हे तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार क्रिकेटपटू या पालघरच्या भागात तर तुम्हाला बघायला मिळालं. महाराष्ट्रभर देशभर ज्यांनी केल्या लेदर क्रिकेटच्या पर्वणीतून संपूर्ण खेळाडू आपण टाटा एसएसला बघत असाल. प्रफुल्ल मोरे बघा कशा पण जॉब घे. इन्कम टॅक्स क्रिकेटवर जॉब त्याला मिळाला. गुड बॉलिंग. काय रीड केला इथे बाकी चेंडू लेट गेला. धावत चार अपील केला इथे. थर्ड अंपायर घेतलाय पंचानी. थर्ड अंपायर घेतलाय. सॉफ्ट डिसिजन काय आउट दिलाय बघूया. तरी थर्ड अंपायर घेतलाय. टॉप डिसिजन आउट दिला. काय सिच्युएशन केलं गेलं. कोण होता खेळाडू हा. दिस इज आउट. चला इथे विकेट जातोय. मशीद आउट झाला. एक मोठा गडी तंबूत परतलाय. थोडासा दबाव आला कारण सुरुवातीचे दोन चेंडू डॉट गेले मग सिंगल निघाले. कारण पॉवर प्लेचं षटक बघा अप्रतिम षटक. काय हिट केलाय आणि थ्रो देखील अंडरआर्म केला. कारण जोरात केला निघून गेला धावा मिळतील. ही टेक्निकली असायला पाहिजेत. डहाणू गावातून मोठमोठे खेळाडू बघायला मिळाले. प्रशांत मुसाफ आला आता नाही. आज बाकी तुम्हाला अल्फाबेट लिहावं लागेल. तिसऱ्या लिपीमध्ये जावं लागेल. ह्यांची नावच एक वेगळी असतात. प्रोनाऊन्स करताना खूप पद्धतीचे बघायला मिळतात. मुसफ दांडेकर नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आम्ही बघितले आमचे परम मित्र होते एक चांगले बॅटर इम्रान दांडेकर. इम्रान दांडेकरचे सुपुत्र हो. पापा की तो बात ही अलग है यार. क्या बल्लेबाजूने की है. सरपंच म्हणून शिरगावचं बऱ्याच वर्ष त्यांनी काम केलं आणि काय जबरदस्त बॅटिंग. इम्रान दांडेकरचं जो नाव येतं खरोखर आनंद वाटला. त्याचे सुपुत्र मैदानामध्ये खेळतायत. MCC मॉडर्न क्रिकेट क्लब काय खेळाडू त्यांनी देखील या पालघर तालुक्याला. आहा काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. फ्लंबिंग होते पण चांगलं कव्हरिंग बघायला मिळालं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते डहाणू संघाकडनं. बघा 2-3 पावलाचा फक्त रनअप आहे पण या पद्धतीने संपूर्ण यूज ते करतात. खांद्याचा आता देखील वयाचा विचार केला तर 52 ते 52 वर्ष आहेत. 52 वर्षाचा खेळाडू हा काशीनाथ माशी तुम्हाला बघायला मिळतो. अमायराच्या टेंडूमध्ये भल्या नाचवण्याचं काम त्याने केलंय. मुंबई रायगड पेण पनवेल अनेक आणि गुजरातमध्ये तर मास्टर गोलंदाज होता. बघा काय खोलवर टप्पा बघायला मिळतो. सुपर पीस ऑफ बॉलिंग. मंथन काय म्हणाल
हे षटक संपलं. ह्या षटकाचं वर्णन बघितलं आतापर्यंत देखील 30 धार 30 लेंथ तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यावेळेचं क्रिकेट याला गोलंदाजी गोल्डन स्पॉट ऑफ स्टेजच्या बाहेर काढले. पण आता जसं तंत्र बदललं आहे तशा पद्धतीचं त्या पहिल्या षटकाबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी पहिलं षटक आपण पाहिलं काशीनाथ माची यांचा दबदबा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. पहिली 2 षटकं आपण पाहिली पॉवर प्लेची आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांकरता संधी असते मोठे फटके खेळण्याची, परंतु काशीनाथ माची स्पिन मॅजिशियन त्याच्या विरोधामध्ये खेळणं हे डेफिनेटली अवघड जरूर दिसलं पहिल्या ओव्हरमध्ये. जी ॲक्युरेसी आहे ती ॲक्युरेसी पाहायला मिळाली, जे व्हेरिएशन्स आहेत ते व्हेरिएशन्स पाहायला मिळाले, वैविध्य पद्धतीने टप्पे पाहायला मिळाले आणि त्याच कामगिरीवरती आपण पाहिलं अगदी योग्य प्रकारे हे पहिलं षटक पाहायला मिळालं. फक्त 3 धावा या खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये, शिवाय 1 विकेट रनआउटच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळाली. पहिलं षटक तर योग्य प्रकारे झालंय. आता पाहूया पॉवर प्लेचं दुसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. चला बघितलं युवराज 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं हाताळायची आहे. जर 25 मिनिटात तुम्ही 5 षटकं टाकली नाहीत तर एक प्लेअर मग शेवटच्या षटकात सर्कलमध्ये येईल. काय सुंदर गोलंदाजी बघायला. टायमर आमचं ऑन आहे. खूप चांगल्या पद्धतीचं पाटील नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. युवराज राईट अमोर तिकडे मारा करतायत. वाह काय सुंदर चेंडू. चेंडू गेला गलीच्या पाठीमागे निघतं. गलीचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जाईपर्यंत 1 धाव तो बघायला मिळते. थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या 2 धावांशी जर विचार केला तर धावसंख्या होती ती 5. अतिशय मोठी स्पर्धा आपण बघत आहात. युवासेना आयोजित आमदार चषक. आदरणीय लोकप्रिय आमदार बहुमताने निवडून आलेले सर्वांचे लाडके असणारे प्रत्येक गावागावात घराघरात जे नाव पोचतं ते म्हणजे आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पालघर आमदार चषक आपण बघत आहात. आजचं 4थी रजनी आणि खरोखरच एक वेगवेगळे संघ इथे बघायला मिळतात. यावर्षीचं कौतुक लागेल की अलग अलग प्रकारचे 1-2 संघ सोडता नवीन नवीन संघ तुम्हाला बघायला मिळाला. कालच्या दिवसात जो आम्ही सातपाटी संघ पाहिला, काय दर्जेदार यष्टीरक्षण, काय बॉलिंगचा क्लास बघायला मिळाला. जाऊया पुन्हा. आता समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मुसब दांडेकर. आली नाही. ओहो खो इथे बाकी दांडी उजवस्त झालाय. काय सुपर पिस्सप बॉलिंग बघायला मिळते. जसं काय एखादा खाणीमध्ये जायचं आणि कोहलीचा हिराच काढून आणावा असं प्रत्येक चेंडू खोलवर टप्प्याचा फलंदाजाला दाखवून ठेवलाय. ना तुम्हाला स्विफ्ट करता येतो ना पॅडल स्विफ्ट करता येतो. जबरदस्त बॉलिंग. काय म्हणाल पॉवर प्लेची सुरुवात कशी केलाय? म्हणतात बघा आपण म्हणता की पॉवर प्लेमध्ये 10-15 धावा 16 चांगलं षटक, पण इथे म्हणतं की आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि जबरदस्त बॉलिंग. युवराज देखील त्याच्यात परिचय करतोय. बघा फलंदाजांनी फक्त आक्रमक बाणं अंगीकृत करून चालत नाही. त्याकरता तुम्हाला चेंडूला ओळखावं लागेल आणि त्या चेंडूला ओळखल्यानंतर त्याप्रमाणे खेळावं लागेल. या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाज खूप सफल झाले होते आणि त्याच्याचमुळे फलंदाजांना युक्ती वापरली. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू वापरला आणि ऑफ स्टंपवरती पिचिंग केली आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून विकेट तिथे प्राप्त केली. इथून आता आपण पाहिलं तर बॅकफुटवरती सध्या आपण आर स्टार शिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. 2 धक्के दिलेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या अवघी आपण पाहताय फलकावरती झाली आहे 5. चला पुन्हा बघतो युवराज गोलंदाजी करतो. राईट अमोर विकेट मारा. ओ काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. जणू काही यायचं ब्रह्मास्त्र टाकायचं फलंदाज जखून ठेवायचं जसं म्हटलं जात आहे. सुपर पिसअप बॉलिंग. आणि हल्ली जर तुम्ही पाहिलात तर निश्चितच डहाणू संघ खूप मोठा चांगला पैसा खेळ करता आपण बघितलाय. साखरेत ते काय माहिती का एका गावातलेच खेळाडू आहे. त्यांचं कॉम्बिनेशन त्याचं चांगलं बघायला मिळतं. आणि प्रॅक्टिस ह्याच्यातले 8 खेळाडू रेग्युलर एकत्रच करतात. काही इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत करतात, काही संध्याकाळी 5 ते 7 अशा पणे करतात. म्हणजे डेली प्रॅक्टिस करणार असं त्याच्यामुळे एकमेकाला कळायला मिळते. काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. अजून देखील यतीन नावाचं गोलंदाज आज त्यांच्याकडे नाही आहे, ज्याने उंबळीच्या स्पर्धेमध्ये भन्नाट वेगवान मारा करताना आपण बघितलाय. सळोकी पळो करून सोडलं होतं असंख्य फलंदाजाला. आता बघा डावखोरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय अरमान. ह्याच्याकडे क्षमता आहे, बॅटिंग करण्याची क्लास आहे, दर्जा आहे. आता मुसब स्ट्राईकला बघूया. ओ रायझिंग डेवाली गुंडा स्पॉटवर चेंडू येतो. कालच्या दिवसातला अशा रायझिंग डेवाली तुम्हाला जर बघितला तर निश्चितच तो आम्हाला उंबळीचा गोलंदाज पाहायला मिळाला. चला इनिंग ब्रेकमध्ये यानंतर कोणाचा असेल तो आम्ही सांगतो. दोन्ही संघांनी त्या इनिंग ब्रेकमध्ये यायचंच आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस याची कृपया नोंद घ्या. चला जागमाता रावळे आणि एडवन संघ तुम्हाला एडवन म्हणजे मृदुल बघायला मिळालाच. ओके आम्हाला काय सुंदर गोलंदाजी डायरेक्ट हिट पाहायला मिळते. काय जबरदस्त फील्डिंग बघायला मिळते. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि जेव्हा तुम्हाला गोलंदाजाची इकॉनॉमिकली सुधारायची असेल, चांगला चान्स द्यायचे तर क्षेत्ररक्षण हे होणं गरजेचं आहे. धावा वाचवायचे आहेत, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर पकडायला पाहिजेत. आणि खरोखरच आज जो आम्ही इथे आलो तर मला आम्ही शिवजयंती उत्सवानिमित्त आदरणीय केतन काका ज्या मॅच ऑर्गनाईज करायचे त्याची आठवण आम्हाला बघायला मिळते. काय गर्दी असायची बसचे कंडक्टर देखील बाबा मॅच चालू आहे 10 मिनिटं लोट सोडूया त्या प्रेक्षकांनी. कारण त्या काही गाड्या नसायच्या, मोजक्या एम80 CD 100 होत्या. यामा नवीन नवीन आली होती आणि कुठे गाड्या मग एसटी मध्ये प्रत्येक प्रवास करायचे. ओ इथे बघूया पुन्हा क्लीन बोल्ड झालेत.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, धावा निघत नव्हता, थोडंसं मनोवैज्ञानिकचा दबाव झाला आणि कुठेतरी बागफुटला गेलाय. आता पूर्णतः पॉवर प्लेमध्ये तो शिरगाव बघायला मिळतोय. कशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळेल. बघ, एक तुम्ही बांधून ठेवता की सुरुवातीपासून दडपण द्यायचं, दडपणानंतर त्या फलंदाज एकदा तुम्ही हवी झालात की फलंदाज हवीचा ज्या पद्धतीने बघितला गोलंदाजी करतो. युवराजला कधी कधी गोलंदाजी दिली देखील जात नाही, पण आज नसताना देखील चांगली गोलंदाजी. सरावलीमध्ये बघितलं युवराजची गोलंदाजी, युवराजची बॅटिंग. एक चेंडू 7 धावाचा फ्री हिट मिळाली आणि तिथे ते सेमीफायनलला प्रीतमने 6 मारली आणि तिथे सेमीफायनल. पण तेव्हापासून बघितलं तर हा संघ खूप लयामध्ये आहे. अगदी इथे जर आपण पाहिलं तर शिरगाव संघामध्ये अनुभवाची कमतरता ही जरूर पाहायला मिळते, कारण की तुम्हाला चेंडू ओळखणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुमचे 2 विकेट गेले होते, त्यानंतर कुठेतरी शांत संयमानं खेळणं गरजेचं होतं, धाव फलक पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं, परंतु ते कुठल्याही फलंदाजाला जमलं नाहीये. इथे आपण पाहिलं 3 गडी बाद झालेले आहेत, धाव संख्या धाव फलकावरती 7 झाली आहे. नाजूक स्थिती ही सध्या पाहायला मिळते धाव फलकावरती. आपण पाहत आहात आमदार चषक 2025 ची ही चौथी डे अँड नाईट चा दिवस आपण पाहताय आणि पहिली लढत आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं डहाणू 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरिता RR स्टार शिरगाव या संघाला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण स्वीकारत असताना इथे मात्र विकेटची पडझड ही पाहायला मिळाली आहे. चला, निश्चितच विकेटची पडझड होते, धावा होत नाही. 2 षटकांत धावसंख्येसाठी फक्त 7. आता बाकी फील्ड हिस्ट्रीचा संपलाय. चला, टायमर आहे, आम्हाला अजून तुमचे वेळ झालाय ती 9.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. अजून 15 मिनिटं आहेत, तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं टाकायची आहे. चला, आपण बघतो जागमाता रेवाळ संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि एका साईडला संघ बघायला मिळतो एडवन मृदुल. काय गेले इतर क्रिकेट त्याने गाजवलाय, ओमटॅक्समध्ये प्रॅक्टिस केली, बघितलं अप्रतिम अशी बॅटिंग करता आपल्याला पाहिलंय. यावेळेला बघा चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा फील्ड होईपर्यंत थोडीसं फ्लम्बिंग होते, बघता बघता धावबाचा चान्स आहे का, दरम्यान नाही. 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 9 धावा. काय पॉवर प्लेचं षटक टाकलं. मला वाटतं आतापर्यंत सर्वात लोएस्ट स्कोर पॉवर प्लेमध्ये ह्या मॅचचा, संपूर्ण टुर्नामेंटचा तुम्ही जर विचार केला तर लोएस्ट स्कोर आतापर्यंत बघितलं तर शिरगाव संघाने केलाय. कालच्या दिवसात 72 धावा संध्याकाळच्या रात्रीच्या शेवटच्या मॅचमध्ये बघितल्या गेल्या आणि ते 72 धावा जर बघितलं तर जास्त षटकार नाही, फक्त एक मोठा शॉट, एक करी दुहेरी धावा करताना बघायला मिळाला. सुंदर क्रिकेट बघायला मिळालं, अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. ओके, आमचे रावळे संघाचे कॅप्टन आलेत. आता बघतात, निरीक्षण मैदानाचं करतात, थोडीशी आय ट्रॅक बसवतात कसं खेळायचं रात्रीच्या काळात. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो डिप्लोमाच्या रिझनला. बघा, ही नजाकत कौशल्य बघायला मिळतात ना. असे शॉट आम्ही जास्तीत जास्त ना मोठा प्लेअर कोण आहे, पण दिनेश घर त्यांच्याकडनं बघितलं, कारण दिनेश घर का तो क्लासच वेगळा होतो. दिनेश घरातला जास्त इंडियन आवडायचं नाही, पण मधल्या फळीमध्ये येताना काय गोलंदाजी केल्या हो. आम्हाला 18 चेंडूमध्ये 11 धावा असताना त्यांनी गोलंदाजी केलाय ब्रिजाई संघाविरुद्ध. न भूत न भविष्य, तो काय स्पेअर होता 500चा तो दिनेश घर त्यांचा. बॅटिंग इथे बघा, सुंदर क्षेत्ररक्षण, पण डायरेक्ट हिट बघायला मिळेल का. दरम्यान अपील केले जाते, पुन्हा अंपायरला पाचारण केलं जातं, तिसरं अंपायरला पाचारण केलं जाते. थर्ड अंपायर दिला या रनआउट साठी. पंच काय घेतलाय की नाही. हा, घेतलाय ना बाबा. चला बघूया, रिप्ले बघताय. धक 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 अशी धडकन बॅट्समनच्या अर्थ असतील, पण खरोखर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना आपण बघत आहात, एक अतिशय उच्चस्तरीय टुर्नामेंटचे आयोजन करताना जेव्हा पालघर जिल्ह्याचं नव्हे तर पालघर तालुक्याचं पूर्वीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असताना भगव्या शेताचं तालुका, भगव्या शेताचं गाव ही टेहळणी आपण बघायची. जिथे जिथे महाराष्ट्र स्पर्धा जेव्हा मिटिंग व्हायच्या मोठ्या मोठ्या शिवसेनेच्या, तेव्हा आमचे हिंदू हृदय सम्राटप्रमाणे बघा बघा त्या पालघरकडे कसं भगवं गाव आहे, शिका शिका त्यांच्याकडनं असं ते म्हटलं जायचं. तोच आमचा पालघर. आज बाकी आमचा नवीन जिल्हा महाराष्ट्र बघितलाय, त्यांनी असंख्य वर्ष भगव्याशिवाय काही काम केलं नाही आहे. आणि खरोखरच बघताना प्रत्येकानं, आणि धर्मवीर म्हणून जे आम्हाला आनंद दिघे साहेब मिळाले त्यांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी. ज्या माणसाने गरिबाच्या पोटाच्या नाव करताना नॉट आउट, दिस इज नॉट आउट, तर निश्चित धावा होतात त्या 2 ने वाढतात. धावसंख्या होती ती 12, 22च्या रूपात धावसंख्या होते 12. चला पुन्हा एकदा बघूया. काशीनाथ म्हणजे मार्गस्थ होते, धावासाठी झुंजावं लागते, ते म्हणजे सातपाडी संघाला. एका देखील फलंदाजाकडनं चांगली बॅटिंग होत नाही. बघूया कालच्या सतत असंच व्हायचं, पण मागील 2 षटकामध्ये बाकी धावा निघायच्या. पुन्हा काशीनाथ माची. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय सुंदर सजवलाय हो. जसं शाळेतल्या मुलाची रांग सांगावी, कवायतीसाठी शनिवारी बाहेर न्यायचं आणि पीटीच्या टीचरची छडी कशी पडावी तशी शिस्तमय गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. क्लास, दर्जा. असं नाहीये की शिरगावची खेळाडू नौखे आहेत, नौखेना पण शिरगावच्या खेळाडू देखील क्लास आहे.
फ्रेड लाईट थोडेसे चालू होतात हळूहळू. यस, रावळे संघाचे कर्णधार आपण बसलेत मंचावरती, मॅचचं निरीक्षण करतात, कशा पद्धतीने आम्ही खेळायचं, कुठे क्षेत्ररक्षण लावायचं, एक चांगली युक्ती त्यांच्याकडनं बघायला मिळते. आणि तेवढाच मोठा संघ त्यांच्यासमोर बघायला मिळतो म्हणजे मृदुल एडवनचा संघ आज पाहायला मिळेल. सातपाडी एडवनचा संघ अतिशय नामवंत क्रिकेटपटू त्यांच्याकडे देखील बघायला मिळतात. धावसंख्या झाल्या 30 ओव्हर मार्गस्थ आहे आणि फलकार आहेत त्या 13. ओ चेंडू टटवलाय, बघूया इथे झेल होते की पाहायचं. कॉटन बॉलचा चान्स आणि काय झेल घेतलाय बघा. 52 वर्ष झाले असताना देखील ती रेंज आहे ना डोळ्याची, कोणत्याही पद्धतीने त्यांचा चेंडू फिरताना दिसत नाही. आणि हल्ली तर तुम्ही बघितलं 40 झाली की तुम्हाला चष्मे लागतात, पण काय गोलंदाजी बघायला मिळते. सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. काय सुंदर गीतं वाजवलं. आज संकष्टी गणरायाचा दिवस आणि गणपती आरती करताना हा हा ह्याही ठेवू काय हो. नवसाला पावणारा, प्रत्येक संकटात धावून येणारा म्हणजे बाप्पाची अपील मध्ये बघायला मिळाले. 13 धावा झाल्यात. इबाद शेख आहे, इबादकडे देखील दर्जा आहे, पण ज्या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. 2 राजे जे जन्माला आले ना त्या गावामध्ये, एक आहे तो म्हणजे काशीनाथ माशी आणि दुसरा आहे तो परसी प्रशांत माची नावाचे गोलंदाज आपण बघितलेत. क्लास खेळलाय, ग्लान्स केलाय, सरळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी डीप मिड विकेट, त्या रिझनला झेल सुटलाय. झेल सुटलाय. हा खेळाडू कोण आहे बाळा, कोणी काय सुट, गिरी आहे. गिरीने रनआउट केलं, पण इथे बाकी झेल सुटला गेला. इथे कॅचेस पकडायला पाहिजे, सोपा झेल होता पण हातातून झेल सुटला गेला. एक जुदान मिळालाय. पण काशीनाथ माशे 2 षटकामध्ये किती धावा दिल्यात, काय सुंदर गोलंदाजी काशीनाथ केली. 2 षटकात 6 धावा. जोरदार प्रेक्षक टाळ्या मारायला पाहिजे. 52 वर्षाच्या या गृहस्थाकडनं अशी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. तरुण आणि लाजवणारी ही तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी, खूप फिटनेस बघायला मिळते. काय म्हणाले गोलंदाजीबद्दल आपण, जो अनुभव आहे तो अनुभवाची शिदोरी सोबतीला घेऊन अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. तरुणांनी शिकण्यासारखं आहे. एक गोलंदाज, परिपक्व गोलंदाज केव्हा ओळखला जातो, जेव्हा त्याच्याकडे योग्य टप्पा असतो, योग्य दिशा असते. आणि तेच या 2 षटकांमध्ये काशीनाथ माची यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पेल, 2 षटकं, 6 रन, अप्रतिम क्लास, उच्च दर्जाची गोलंदाजी. चला पुन्हा युवराज गोलंदाजी करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली छाप सोडला युवराजनी. ओहो हो, काय बुम बुम बुमराशी भेटतात की काय, रोज भेटीगाठी बुमराशी होती का असं बघायला लागेल. प्रत्येक चेंडू यॉर्कर लेनचा, अफलातून यॉर्कर. यॉर्कर असा पण नाही की पुढ्याला तुम्हाला ओव्हरपिच बघता येईल. काय क्लास, दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. शिकायला पाहिजे आणि इथून चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. नवतरुण जर ही मॅच बघत असेल कौतुक करायला पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये 26 ते 30 एप्रिल रोजी आपण फायर पासच्या मध्ये 2 लाखाची मोठी खासदार चषक बघणार आहोत. आदरणीय विदुरजी पाटील आणि आदरणीय गणेशजी घरत यांच्या अध्यक्षतेखाली ती मॅच आपण पाहणार आहोत. 2 लाख 1,25,25,000. मोठा फटका खेळत यावेळेला बघूया. चेंडू जातो डी स्क्वेअरच्या डोक्यावरनं पाहायला मिळतो का बघूया. पंच काय इशारा देतात. चौकार की षटकार, आणि पहिला चौकार इकडे बघायला मिळतो. आणि हा बॅटर आहे ज्याच्या बॅटीतून आल्यात तो मुसबकडनं, मुसबकडे अफाक. अफाकडे क्लास आहे. अफाक चांगली गोलंदाजी देखील करतो. पाममध्ये मी त्याची गोलंदाजी पाहिली होती. चांगल्या पैची बॅटिंग त्याच्याकडनं बघायला मिळाली. खरोखरच सुंदर खेळ तुम्हाला बघायला मिळतो. जसजशी रात्र होईल तशी विविधता आणि अतिशय संघर्षपूर्ण मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. कालच्या दिवसात जो आपण बघितला, आमचा डीजे ऑपरेटर, आमचा स्कोरर, आमचा वाढदिवस काय विसरलाय हो, विचारलाय काय मागितलं. आज संध्याकाळी रात्री जाता प्रश्न विचारेल, उत्तर तयार ठेवा. काय वाढदिवस साजरा केलाय, आईचा आशीर्वाद बघायला मिळाला, म्हणजे बाळाने चांगलं काम केलंय. पॅडल स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न नाही, सॉरी रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न केलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. लेग बाईटचा इशारा बघायला मिळतो. धावसंख्या अतिरिक्त 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 20 धावा. आता कुठेतरी 5ची सरासरी तुम्ही मेंटेन करतायत. कशा पद्धतीने किती मोठं आव्हान देत आहेत हे पाहायचं आहे. लो स्कोरिंगच्या मॅच देखील जिंकायला मिळतात. 16 मिनिटं झालीत. 4थी षटक सुरू आहे. परफेक्ट टाइमवर तुम्ही चालतायत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत.
मोठा शॉट खेळलेत पण चेंडू हवेमध्ये राहील. मी अगोदरच म्हटलं ना, अशा वातावरणामध्ये चेंडू फसतात. आपण अनेक वेळेला नाईट मॅच मंथन बघायचो, सकाळचे 5:30-6 झाले की मग बघायचं की लो स्कोरिंग मॅच का होते, रात्रीचं भूरमाले. पण ती जी हवामान जसं ना तुम्हाला त्याच्यामध्ये बाकी गुरुत्वाकर्षण कमी बघायला मिळते. चेंडू खेळायचा मोठा, इथे बाकी बाद झालाय आणि पुन्हा एकदा मोठा झटका. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. निश्चितच आई एकविराचं आपण गीत ऐकलं. ओ ओ विमान ग उडतो आकाशात ग, आई माझी बसली एकविरा त्या विमानात ग. काय सुंदर गीत ते बघायला मिळालं. कारल्याच्या डोंगरामध्ये गेलात की तुम्हाला आई एकविरा बघायला मिळेल. आणि तर पावसाळा लागला की भक्ताची रांगच्या रांग लागते. नवसाला पावणारे अग्रकुळाची दैवत ही ख्याती ज्या माझ्या एकविरा आईची आहे. नवी बॅटर आलेत ते माजकडे सांगताय. बघूया माज आहे, माजकडे निश्चितच टॅलेंट आहे, चांगली क्षमता आहे बॅटिंग करण्याची. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेसी म्हणावे लागेल ना, अचूक मारा कसा. 22च्या रूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 21 धावा. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. जो क्लास, जो गरजा. उमळीची स्पर्धा ज्या गोलंदाजाने गाजवली आणि उमळीच्या स्पर्धेचा विजेता संघ डहाणू 11 तुम्हाला बघायला मिळतोय. 1 लाखाची स्पर्धा होती. आज आमचे परम मित्र देखील बघायला मिळतात. कालच्या रात्रीमध्ये खूप धमाल, खूप मजा. हार्दिक पटेल नावाचे एक बघितलं, एक आदरणीय व्यक्तिमत्व. चेंडू लागलाय, पूर्ण चेंडू हवेने कॉटन बॉल, चार्ज चेंडूची शॉट पेन जातात. ओहो वेल कॉट. काय सुंदर धावत गेले, सुटाड वेगाने सुटले, कव्हरच्या निधनपर्यंत गेले. चेंडूवर नियंत्रण ठेवलं आणि मोक्याच्या आणि हाताच्या पंजामध्ये चेंडू भरला. वन ऑफ द बेस्ट कॅच. कारण गोलंदाजाला अशा पद्धतीचे कॅच घेणं खूप कठीण असतं. तुम्ही गोलंदाज टाकलं, तुमचं रिदम स्टंपच्या पुढे असतो, तिथून बघितलं धावत गेले. यावेळेला बाकी हा झेल जरी कव्हरच्या निधन नसता, पण कपिल देव निखळ याने घेतलेला वेस्ट इंडिजच्या वर्ल्ड कपमध्ये तो V1 रिचर्डचा झेल आणि हा झेल आपण क्षमता बघू शकतात. म्हणतात काय म्हणा, गोलंदाजी तर आपण क्षेत्ररक्षण देखील किती चांगल्या पद्धतीने यांनी केलंय. बघा, गोलंदाजी तर अगदी चांगल्या प्रकारची होते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून ज्या प्रकारे एक गोलंदाजी झाली, त्यानंतर चेंडूवरती झेपावले आणि अतिशय चांगला झेल टिपला गेला. इथे आपण पाहिलं तर पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेला आहे RR स्टार शिरगावचा संघ. आपण पाहू शकाल 6 गडी बाद झालेत. धाव संख्या अवघी पाहायला मिळते फलकावरती 21. बघा, काशीनाथ पाशी 2 षटकं 6 दिल्यात. युवराजने 2 षटकं 9 धावा आणि 4 गडी बाद केलाय. काय गोलंदाजी बघायला युवराज कडनं. सुपर पिच ऑफ बॉलिंग, अफलातून टॅलेंट, विविधता बघायला मिळते. आता गिरीश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आज 3 ते 4 खेळाडू डहाणूमध्ये नवीन बघायला मिळतात. 1 2 हा निश्चित 4 खेळाडू नवीन आहेत. माजकडे क्षमता आहे. बघूया, प्रॅक्टिसमध्ये तर खूप मोठा रेकॉर्ड त्याचा आपण बघितलाय, पण ते पानावर चालत नाही, उतरावा लागतो ते मैदानावरती. इथे बघा, चेंडू टटवला आहे, सरळ जातो स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. डीप मिड विकेटचा खेळाडू आला, पण त्याच्याकडे चेंडू आता अनाऊन्समेंट बघायला मिळाला. 4 धावा बघायला मिळतात. आणि या 4 धावांची धावसंख्या होते ज्या संध्याकाळच्या वेळेत लोक शब्द उच्चारतात, आणि तीच धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. आणि धावसंख्या आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून निघणारी. मंदिरामध्ये जाताना मंदिर वेगळं असतं, ते मंदिरा क्वार्टर 25. माजकडे क्षमता आहे. माजला मी बघितलं अशाच वेळेस धावा होत नसताना माजने बाकी पाममध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. इथे देखील बघितलं की 40-45 धावा जर तुमच्याकडनं झाल्यात, कारण कालच्या सत्रात आपण बघितलं म्हणतात ना, पहिल्या 4 षटकात धावा येत नव्हता, 17, 18, 21, पण नंतरच्या बाकी 2 षटकात 30-30 धावा निघतात आपण पाहिल्यात. पुन्हा बघूया, गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो गिरीश. धावसंख्या झाल्या 25. माज आहे स्ट्राईकला. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. विविधता कशी टाकावी, फलंदाजाला कसं बघावं, डान्स बघायचं कशा पद्धतीने. पहिला चेंडू खेळल्यानंतर त्यांनी बघितलं की फलंदाज कुठचे चेंडू खेळतोय. आज नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. प्रॉपर त्यांच्याकडे गोलंदाज आहेत 3, ते या स्पर्धेत आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे युवराजला गोलंदाजी करावी लागली. युवराज करतो, पण जेव्हा 3 गोलंदाज असतात तेव्हा युवराजला गोलंदाजी देत नाही आहेत. पण आज बाकी युवराजने काय गोलंदाजी केलाय. 2 षटकं 9 धावा, 4 गडी बाद. ओहो शप्पल झालेत. फुल टच चेंडू होता, खडे खडे जर खेळले असते घेऊन तर निश्चित चेंडू बघायला मिळाला. इथे बाकी पुन्हा एकदा त्रिफळाची, पुन्हा माझ्या येरे मागला, लाईनवर लाईन लागला. कोणताच फलंदाज विकेटवर थांबत नाही, धावा काढण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळेच मोठा संघ शिरगाव हा अडचणीत सापडलाय.
कॅमेरामन थोडंसं हे जे मुलं आहेत ना ॲथलीटचे त्यांना देखील कव्हर करा. वॉर्मअप करतात, कूल डाऊन करतात. त्यांनी वॉर्मअप केलं, चांगली प्रॅक्टिस केली, आता बॉडी कूल डाऊन करताना बघत असतात. इथे आमचे काही मुलं आहेत, इथे आमच्या काही कन्या आहेत, मुली आहेत, त्यांना देखील कव्हरेज करा की येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील बघून द्या. यस बघा कशा पै तुम्हाला बघायला मिळतात. यस ताई छोट्या चिमुकल्या तुम्ही देखील पूर्ण बघायला मिळतात. आम्हाला आनंद वाटतं की तुमच्यासारख्या खेळाडू या पालघरमध्ये होतील आणि जेव्हा ट्रॅक इव्हेंट खेळतील तेव्हा तुम्ही देखील मोठे गोल्ड मेडल घेऊन आमच्या पालघरचं नाव पुढे करेल. अनेक अनेक आशीर्वाद तुम्हाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो सरदार. आता बाकी चेंडू केला, फ्लो झाला स्क्वेअर लेगच्या रिजनला. काय बघायला मिळते? चौकार की षटकार पाहायला मिळते बघूया. आणि 4 धावा. बप्पू युक्ता खूप महत्वाच्या 4 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला, पूल केला गेला आणि चेंडू सरळ डी स्क्वेअरच्या रिजनला. इथे एक बॅनर असल्यामुळे आम्हाला ॲक्च्युली स्क्वेअर लेगमध्ये काय होते दिसत नाहीये. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेमॅटिक निर्माण होतो. मग आम्ही मदत घेतोय आमच्या कॅमेरामॅनची. चला जुना चेंडू पोचवायचा आहे का मध्ये चेंडू आहेत? ओके चला. काय अनुरागची मेहनत बघायला मिळते. 4 धावा सांगितलं कॅमेरामॅन, इकडे दिसलं गेलं 4च धावा दिल्यात. धावसंख्या 4 निवडून होते ती 29 धावा. 5वा षटक मार्गस्थ. किती मिनिटं झाली तो? 23 मिनिटं झालीत. किती चेंडू बाकी आहेत? 2. 23 मिनिटं झाली. 2 मिनिटांमध्ये 2 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. अन्यथा 25 मिनिटांमध्ये त्याची षटकं झाली नाहीत तर मग एक एक्स्ट्रा खेळू सर्कलच्यात बघायला मिळतो. आपण क्षेत्ररक्षण बघा, थर्डमॅन बघायला मिळते, गलीब बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ हे ऑफ साईडची फिल्डिंग. इथे लॉंग ऑन मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळते. ओ चांगला ड्राईव्ह केला, खूप चांगला चेंडू टाकला जातो. इथे चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह, डीप लॉंग ऑफचा फेड फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एकच धाव पुनश्च तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती 30 धावा. म्हणजे 6ची सरासरी आपण इकडे बघत आहात. शेवटचा चेंडू या षटकातला आणि ॲक्युरेसी परफेक्ट. तुम्ही 23 मिनिटं आणि 40 सेकंद झाले. कालपासून आपण बघितलं टायमर लावतो पहिल्या दिवसापासून, कालपासून बाकी खूप चांगल्या वेळेनुसार लेट मॅच होऊन सुद्धा चांगल्या बघायला मिळतात. फुलटच चेंडू टट्टवलाय, सरळ आउट ऑफ पार्क बघायला मिळेल. 6 धावा. खणखणीत षटकार. मी म्हटलं होतं ना कालच्या दिवसात देखील असंच व्हायचं. पहिल्या 4 षटकात धावा येत नव्हत्या, पण बाकी 5वा आणि 6वा बघायच्या माहिती आणि धावसंख्या झाली ती 36 धावा. आता कुठेतरी बघायला मिळतं चांगला स्कोर एकंदरीत बघायला मिळाला. 5 षटकात 36 धावा बघायला मिळेल. इथून जर पुन्हा तुमच्या शेवटच्या षटकात 15-20 धावा झाल्या तर 55 आणि धावा हे फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. तो खरोखर चांगला कमबॅक केलाय. आणि मी विचार करीन की हा जो आपण फलंदाज बघत आहात फैजकडे देखील क्षमता आहे बॅटिंग करण्याची. बघूया शेवटचे षटक कोण हाताळतो. आज गोलंदाज त्यांच्याकडे नाही आहेत, पण काशीनाथ माशीकडे चांगला अनुभव आहेत. आपल्या नवोदित खेळाडूंना काही मार्गदर्शन करताना कशा पहिले करतात बघूया. चला गोपालकडे आहे क्षमता. गोपालने गोलंदाजी टाकलाय, आपण बघितलंय सरावलीच्या मैदानावर. गोपाल एक चांगला बॅटर देखील आहे आणि गोपाल एक चांगला गोलंदाज देखील आहे. बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये देखील गोपाल आपण पाहिलाय. 5 षटक 36 धावा झाल्यात. निलेश मुर्जे काय अविस्मरणीय. 2-2 चेंडू प्रत्येक इनिंगला. 4 चेंडू एका इनिंगमध्ये. 2 मेंढेतरी पॉवर प्ले आणि मग 6वा किंवा 5वा बॅटिंग पॉवर प्ले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी न झालेले 16 संघ फक्त घेऊन ओपन टुर्नामेंट केली. ते फक्त काम तुम्हाला फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित निलेश मुर्जे सरावलीकडनं बघायला मिळालं. ओ शॉर्ट ऑन पूल करायचा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर स्कोर होतो तो 37 धावा. आणि खरोखर डहाणू संघाचं मनापासून कौतुक करेल की 25 मिनिटाच्या आत तुम्ही संपूर्ण ही 5 षटकं हाताळलीत. कालपासून बघत अजून देखील एकाही टीमला दंडात्मक कारवाई झालाय का नाही ना. प्रत्येक जण ते काम करा आणि हे करा तुम्ही, कारण जेणेकरून तुम्हाला शिस्त आणि एक दर्जा बघायला मिळेल. टुर्नामेंट चांगला पैकी होईल. वेळ खूप जातो ते वाचेल. पुन्हा एकदा गोपाल डावखुरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी चेंडू टट्टवला आहे, सरळ जाईल की ओ चेंडू गेलाय. षटकार 6 धावा. धन्यवाद. फायर चषकामध्ये ह्या फलंदाजाने 8 चेंडू 30 धावा देखील काढण्याचे करामत केलाय. धावसंख्या मी म्हटलं ना की 5व्या आणि 6व्या षटकामध्ये धावा निघतात. पुन्हा गोपाल. ओ इथे बाकी चेंडू खाली चेंडूला खेळलाय. सरळ चेंडू जातो डीप मिड विकेट मिडॉनच्या रिजनला. इथे बाकी फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती
44. आता बाकी तुम्हाला संघात्मक धावसंख्या झाली. आता तुम्ही फाईट करू शकता. जर तुमच्याकडे गोलंदाजीचा क्लास चांगला असेल तर बाकी तुम्ही सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये धावा कमी दिला, गडी बाद केले, तर आस्किनेट वाढवला तर बाकी तुम्ही सामना विजय करू शकता. चांगली फलंदाजी केली. टेलेंडरचं मनापासून कौतुक करेल. विशेषतः मी सरदारचं खूप कौतुक करेन. नंतर ह्या फैजचं कौतुक करेल ज्यांनी धावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. ओ गुड बॉलिंग. चेंडू थर्डमॅनच्या रिझनला जातो. एक धावा तुम्हाला बघायला मिळते. तिथे काशीनाथ माची यांना आपण क्षेत्ररक्षण करताना बघितलं. 22च्या रूपामध्ये धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 47. 47 धावा या बाकी फलक. चला इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. एका साईडला एडवन आणि आमच्या रेवाळे संघाचे कर्णधार तुम्ही आलेत. काय बघता लाईट पॉवरफुल बसले जायचे. 2 मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण बघत आहात आमदार चषक पालघर युवा सेना आयोजित आज बाकी 4थी रजनी आपण इथे बघत आहात. शॉर्ट ऑफ लेन प्रॉपर टायमिंग झालाय. उंची देखील गाठलाय आणि अंतर देखील कापलाय. सरळ चेंडू जातो डीप विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा. इथे बाकी 50 धावा पूर्ण होताना तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या होते ती 51. मी तुम्हाला मंथन म्हटलं होतं ना की 5व्या आणि 6व्या षटकात धावा निघतात. काल 3 सामने असे झाले. 4 षटकामध्ये 21, 4 षटकामध्ये 23, पण त्यानंतर बाकी 2 षटकामध्ये 42, 43 अशा धावा निघायच्या आणि तेच काम केलं. इथून बाकी तुम्ही मॅचवर करू शकता. आता बाकी कमबॅक आणि फाईट करण्याची क्षमता, मॅच चांगली घडण्याची क्षमता तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगली बॅटिंग या दोघांकडनं बघायला मिळाली. पुन्हा गोपाल लेफ्ट आर्म विकेट मारा करतायत. पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ खेळवा डीप मिड विकेटच्या रिझनला इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळेल का? अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. खूप लांबवर धावत आला. डिस्को लेगच्या रिझन डीप मिड विकेटला बघितलं. सुंदर क्षेत्ररक्षण केलं. पिकअप पण थ्रो केलं आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 53. 53 धावा या फलकावर लागल्यात. विजयासाठी 54 धावा करायच्या. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या काशीनाथ माशीने. 2 षटकामध्ये रुळांनी धावा दिल्या. 9 गडीबाद केले 4. पण नंतर 5व्या गोलंदाजाला मार पडला गिरीशला आणि 6वा गोलंदाज गोपाल ह्या देखील मार पडला आणि अशा पद्धतीने 6 षटकामध्ये धावसंख्या झाल्या ती 53. विजयासाठी डहाणू संघ 11 संघाला 54 धावा करायच्या. या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी जागमाता रावळे आणि एका साईडला तुम्हाला एडवन संघ बघायला मिळतो. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करायचे कंपल्सरी. अगोदर मी सांगितलंय वेळ दडवू नका. या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी टॉस करण्यासाठी. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आम्हाला बघायला मिळालं. आमच्या पालघर तालुक्यातले अतिशय उत्कृष्ट दर्जाचे ॲथलीट जे खेळतात त्यांची देखील काल मी मुलाखत घेतली. आनंद वाटला. खरोखरच शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी ज्या पद्धतीने स्नेहल राजपूत मॅडमचा हा क्लब आम्हाला बघायला मिळतो त्यांचं मनापासून कौतुक. कारण फक्त क्रिकेट नव्हे, खूप मोठे इव्हेंट आहेत, खूप मोठे गेम आहेत. कबड्डी बघायला मिळते, खो खो बघायला मिळते. हे आमचे बाकी सर्व ॲथलीट तुम्हाला बघायला मिळतात. मनापासून त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. चला या एडवन संघ आलाय का? जगमाताचे कर्णधार आहेत. एडवन संघ कर्णधार आलेत आणि नाणेफेकीसाठी आमच्याशी जुडतील. चला या प्लीज घाई करा. एडवन संघ आहे का ते आलेले? यस एडवन संघ येता ना? ओके एडवन संघ येत आहेत. निश्चितच एडवनचा संघ बघितलं चांगलं क्रिकेटर आणि एक आमचे कर्णधार या सर टॉस करण्यासाठी आपण बघत आहात. जागमाचा संघ रेवाळे संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि एका तुम्ही आपण विचार केलात तर तुम्हाला साफळे गटातला एडवण आशापुरा मातेचे मंदिर ज्या गावामध्ये अप्रतिम अनेक आठवणी, अनेक क्लास, अनेक दर्जा, खूप चांगलं पैसा आयोजन इथे तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि आमच्याबरोबर जोडतायत आमच्या गुड्डूचे सुपुत्र नाही का सुरेंद्र. तुम्ही अथक मेहनत तुमची आहे, कौतुक करायला पाहिजे. एडवन संघाचे कर्ण येतात. रेवाळचे संघाचे कर्ण देखील बघायला मिळतात. गेला लागलाय की कधी आम्हाला खेळायला मिळेल. या बरगच्च बांध्याचे असणारे सर्व एडवनचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. आशापुरा एडवन जेवढं नाव घ्यायचं कारण आशा काय दर्शन जेव्हा आपण 9 मार्चचं दर्शन घेतो तेव्हा बघायला मिळतात. चला आपण पहिले चॉईस करा. हा तुम्ही टॉस शिवसेना आणि कसं बोला देत राहा. शिवसेना कॉल केलाय. आमदार चषक रेवाळे काय घेणार तुम्ही? टॉस जिंकलात. फिल्डिंग कोणते खेळाडू तुमच्याकडे असे आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही चांगली गोलंदाजीची अपेक्षा करू शकतात? नील आहे, हिमेश आहे, नयन आहे, हार्दिक आहे. आपण काय करतात? बॅटिंग की बॉलिंग की चांगलं ऑलराऊंडर? सध्या तर बॅटिंग तर येत नाही कारण पहिले 4-5 प्लेयर एवढे फॉर्म मध्ये तर मागच्यांना बॅटिंग येत नाही. ओके थँक्यू सोबत जाऊ नका. त्यांचं थांबा, त्यांची इंटरव्ह्यू होऊन द्या. नंतर आहे रिस्पेक्ट आहे क्रिकेटमधला. टॉस तुम्ही जिंकलेस तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली. एनिवे तो पार्ट आहेत. मृदुल आहे का आज?
मला वाटतं मृदुलचा फॉर्म बघायला मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी लेदर क्रिकेटमध्ये ओमटॅक्स ब्रँड जिथे मी समाज करतो चांगली बॅटिंग केला आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही देखील चांगली बॅटिंग करता. तुमचं फिल्डिंगचा क्लास दर्जा इथे बघायला मिळतोय. ओव्हरऑल ह्या ऑर्गनायझर काढ आणि मला आनंद वाटतोय की तुमचा एकच संघ आहे जो सफाळे गटातून इथे खेळायला येतो. 5 2 लाखाची स्पर्धा तिथे एंट्री केलाय की नाही? अरे करा यार, किती सुंदर मॅच आहे बघा. अप्रतिम करा. 500ची मॅच खेळा का तुमच्यासाठी त्यांनी 24 संघ ठेवलेत. 2 लाखाची स्पर्धा आहे. 1 लाख रुपये उपविजेता 25-25 आणि सुंदर स्पर्धा आहे. तर मी म्हणतो ती खेळा, तिकडे या बघा, तुम्ही मन जिंकतील. थँक्यू सो मच. आपण बघा मॅचचं एन्जॉय करा, दोघांनी खेळा आणि ही स्पर्धा यशस्वी करा. थँक्यू सो मच. तर जाऊया इथे. आता तुम्हाला बघायला मिळेल निश्चितच या नवली गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चांगलं समालोचन ज्याने आपल्या भाषेचं प्रभुत्व गाजताना आणि अनेक सामने लेदर क्रिकेट हे रंगवताना तुम्हाला सर्वांचा लाडका समालोचक. आपण ऐकूया पुढचं समालोचन, नवली गावचे सुपुत्र मंथनजी घरात. धन्यवाद दीपकजी संख्या. अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकलं. क्रिकेट समालोचक म्हणून त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे. ऑफ साईडला जे पॅव्हिलियन आहे, मी विनंती करेन जे प्रेक्षक वर्ग तिथे बसले चेअर्सवरती, खेळाडूंकरता त्या चेअर्स उपलब्ध करून द्या प्लीज. क्रिकेटचा आनंद तुम्ही घ्या जरूर, परंतु त्या चेअर्स आहेत त्या खेळाडूंना उपलब्ध करून द्या. धन्यवाद. चला आपण सेकंड इनिंगकडे जाऊया. चला डहाणू टीम लवकरात लवकर आपले 2 ओपनिंग प्लेयर सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 6 षटकं झाली. 6 षटकानंतर RR सुपरस्टार या संघानं अगदी चांगली बॅटिंग केली. शेवटची 2 षटकं जी होती आणि त्या 2 षटकांमध्ये धावा एकत्रितपणे 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं 15 धावा आल्या. 6व्या षटकामध्ये आपण 17 धावा पाहिल्या आणि ही 2 षटकांमुळे आपण पाहिलं तर धावसंख्येला एक आकार पाहायला मिळाला. 6 षटकं झाली. 6 षटकानंतर आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 53-54 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज डहाणू संघाकडनं कोण जातील ते आता पाहणं गरजेचं आहे. या एक छोटंसं गीत ऐकूया आणि येऊया आमदार चषक 2025 मध्ये. झालाय आता धार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. 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 वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2025 मधील आजचा दिवस 4था आपण पाहतोय. उद्याचा दिवस उत्कंठा सर्वांना आहे, शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि त्या अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू प्रत्येक संघांमध्ये आपल्याला दिसतील. आतापर्यंत आपण पाहिलं क्वार्टर फायनल्स मध्ये धडक मारलेले संघ. पहिल्या दिवसात यंग अचिव्हर्स दांडी, पवनसुत नवली. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या दिवसामध्ये सनराइज पालघर आणि कमारे हे 2 संघ दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं युवा उमरोळी आणि जय बनजंग सातपाटी. इथे मात्र पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला होता, परंतु इबाद शेख तिथे होते. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न, इनफिल्ड वरनं खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला झेल कॅरी केला. पहिल्या बॉलवरती इथे लागतोय वैडू 11 डहाणू संघाला पहिला धक्का. ख्याती गाजते जगभर कीर्ती. साहेब दिन राती झटतो लोकांसाठी. बाळासाहेबांचे दिघे साहेबांचे विचार मनात हाय थोर. बाळासाहेबांचे दिघे साहेबांचे विचार मनात हाय थोर. युवराज सूचना मी डहाणू संघाला पुन्हा एकदा देईन. त्याची दखल मात्र येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनने घ्यायची आहे. यावेळेला आम्ही ऍक्सेप्ट करतोय, नंतर ऍक्सेप्ट केलं जाणार नाही.
इथे आपण पाहिलं पहिलं षटक हाताळताना फरहान मुल्लाला आपण पाहिलं अगदी चांगली गोलंदाजी फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागील 2 वर्ष अगोदर मला आठवतं जेव्हा शिरगाव प्रीमियर लीग चालू होती फरहान पूर्णतः इंजुरीमध्ये त्रस्त झाले, परंतु त्या लीगमध्ये मी खेळणार इंजुरीमधनं देखील त्यांनी येऊन गोलंदाजी केली होती वाखाणण्याजोगी. आणि तोच फरहान आपण पाहतोय. बघा वेळ निघून जातोय, तुम्ही वेळ जर दवडलात तर तुम्हाला त्याचं भुगतान सहन करावं लागेल, कारण की 5 षटकं पहिली तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत आणि त्या 25 मिनिटाचा कालावधी जर उलटून गेला तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. फरहान पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल घेऊन नवीन फलंदाज आपण पाहताय गोपाल नव्यानं दाखल झालाय. क्षमता आहे गोपालमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळण्याची सरावलीच्या मैदानावरती आम्ही पाहिलं होतं आणि तोच गोपाल लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती फरहान. इथे मात्र अगदी चांगला बॉल त्यावेळेला मात्र खेळून काढलेला आहे, अगदी चांगला फटका नियंत्रणामध्ये खेळलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा पार, येतोय चौकार, 4 धावा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. अगदी चांगल्या फटक्याची निवड या ठिकाणी पाहायला मिळाली. फुलर लेनचा मारा केला, फलंदाजाने मात्र पिक केला. अगदी आल्या आल्या मात्र त्यांना दाखवलं की पॅव्हलियन मधनं येऊनच जणू काही मी सेट झालोय आणि अगदी चांगला चौकार पाहायला मिळालाय. धाव संख्या झाली फलकावरती 4. इथे मात्र बॅटची कडा लागली, अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र बोट फिरवले चेंडूवरती, हलकासा कट तिथे पाहायला मिळालाय. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आर्यनचं मैदान आणि आर्यनच्या मैदानावरती रंगणारं हे आमदार चषकचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातल्या त्यात आपण पाहताय पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहताय. जतीन किणी आमच्या सवयीत जोडले गेलेले आहेत. डिजिटल ऑपरेटर मुन्ना जयस्वाल यांना देखील आपण पाहताय. कपिल पाटील कॅमेरामॅन. इथे मात्र फुल टॉस बॉल, त्याला मात्र दिशा दिल्या, अगदी चांगलं टायमिंग, व्हॉट अ शॉट, क्लेवर बॅटिंग, येतोय खणखणीत फटका, चौकार, 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला, फुलटॉस चेंडू टाकला, फलंदाजाने मात्र ओळखला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे खेळले फुलटॉस बॉल. फक्त टाइम केलं त्याने, ज्या प्रकारे वेग होता त्या वेगाचा मात्र वापर बॅटरने केला आणि 4 धावांची मोहर तिथे उमटवली. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 9. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला फुलर लेनचा मारा, त्याला पिक केलेले फिल्डर तिथे आहे, जेल टिपला जाईल का? इथे मात्र वाह काय कमालीचा कॅच, मुसब दांडेकर अफलातून अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण, क्लास कॅच, विकेट. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. डीजे थँक्यू. शिरगाव टीम जास्त वेळ घेऊ नका, वेळ दौडत चालली आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं गेलं, त्यानंतर उलट्या दिशेने धावत जाऊन अवघड होतं जज करणं, परंतु वाह काय कमालीचा कॅच घेतलाय मुसाब दांडेकरनं. वाह, शिरगाव म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण आपल्याला पाहायला मिळते. जलीस शेख यांना आपण पाहिलंय, माजिद शेख यांना आपण पाहिलंय, अल्ताफ चुनेवाला यांना आपण पाहिलंय, इम्रान दांडेकर यांना पाहिलं आणि त्यांचा चिरंजीव आपण पाहताय काय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघा गोलंदाज जे असतात ते तुम्हाला एखादा सामना जिंकवून देतात, परंतु क्षेत्ररक्षक जे असतात ना ते तुम्हाला स्पर्धा जिंकवून देतात. क्षेत्ररक्षक हा खूप महत्वाचा भाग असतो जेव्हा तुम्ही हे क्रिकेट खेळत असतात आणि तेच यावेळेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वार आणि पलटवार जरूर पाहायला मिळत आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार फरहान. इथे मात्र अगदी चांगला बॉल, त्याला मात्र खेळले चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय. इबाद शेख आहे, चेंडूला अडवण्याकरता मात्र पुढे जात आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे काशीनाथ माचीला आपण पाहतायत, नवीन फलंदाज, एक एक्सपिरियन्स प्लेअर तिथे पाहायला मिळाले. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं, 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 10. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय कुमारजी माळी उपस्थित झालेत, मुख्य आयोजक आहेत.
शिवसेना युवासेना आमदार चषक आपण पाहतायत साहेबांचे शिलेदार पुरस्कृत 6 मिनिटं आतापर्यंत वापरलेत शिरगाव टीम. वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू बसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळा साहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू. एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते शिवसेना. मुख्यमंत्री पदाची माळ शिंदे साहेबांच्या गळ्यामध्ये आली आणि शिंदे साहेबांनी आपण पाहिलं अगदी महाराष्ट्रामध्ये जे काम केलं, लाडक्या बहिणींना मात्र एक आधार देण्याचं काम केलं, वाखाणण्याजोगं. आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये शिवसेना शिवसेना आणि शिवसेना हेच आपल्याला ऐकायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहताय धावसंख्या झाली आहे 2/10. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता अफाक सज्ज झालाय. अगदी चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या रिझनला या चेंडूला खेळून काढला. आतापर्यंत आपण पाहतोय 7 मिनिटं ही वापरली जात आहेत. वेळेकडे देखील शिरगाव टीम लक्ष देणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल, दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती अफाक. ओहो, अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग तिथे पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र आता अडचणी धाणू संघाकरिता देखील निर्माण झाल्यात असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. एका क्षणाला आपण पाहिलं होतं शिरगाव संघ बॅटिंग करत होता, त्यावेळेला मात्र कुठेतरी त्यांच्या देखील विकेट जात होत्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं जी गोलंदाजी व्हायला हवी ती गोलंदाजी RR स्टार शिरगाव संघाकडनं पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलं जात आहे. फिल्डर तिथे आहेत. फैचेक अगदी चांगले क्षेत्ररक्षण फैजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 11 धावा. इथे मात्र पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. तर दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी ते देखील फलंदाज दर्शवत आहेत. इथे मात्र स्विचचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र तिथे बघ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगल्या प्रकारे आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि अगदी योग्य टायमिंग साध्य केलं. चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या 4 धावांनी आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. षटकातील पुढचा बॉल वाईड यॉर्कर या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय अफाकच्या माध्यमातून. अगदी चांगला गोलंदाज अफाक आहे आणि ती गोलंदाजी कमबॅक कसं करावं ते अफाकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कुमारजी माळी यांना आपण पाहतायत शुक्रवारच्या रात्रीमध्ये अगदी एक धाडसी निर्णय घेतला की आम्हाला स्पर्धा करायची आहे आणि ती स्पर्धेचं आपण पाहिलं सर्व गोष्टी जुळवून आणल्या आणि एक अतिशय दर्जाची स्पर्धा आमदार चषक आपण पाहताय. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल यॉर्कर लिनचा वापर फलंदाजानं मात्र थोपवून काढलं. 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने आपण पाहताय इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. पहिलं षटक आपण फरहान मुल्लाचं पाहिलं 10 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक उल्लेखनीय कामगिरी केली ती म्हणजे अफाकने फक्त 6 धावा मोजल्या. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत वेळ आपण पाहिली 9.30 सेकंद वापरलेली आहेत. RR स्टार शिरगाव संघ वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे कारण की 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 5 षटकं हाताळायची आहेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती फरहान मुल्ला. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल स्टंपच्या वरनं अगदी जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. जी लय आहे जी दिशा आहे त्याचा वापर या ठिकाणी फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला डिलिव्हर केलं.
अगदी चांगला बॉल. गोपालला यावेळेला मात्र अगदी विचार करण्यास भाग पाडलं होतं गोलंदाज फरहानने. मागील षटकात आपण पाहिलं होतं 10 धावा मोजल्या, 2 विकेट प्राप्त केल्या आणि तोच फरहान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला आपण पाहू शकाल चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत अलिन शेख आणि चांगलं क्षेत्ररक्षण अलिनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या मदतीने धावत संख्या आपण पाहताय, धावत संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 17. 54 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या स्थितीला आपण पाहताय 17 धावा या फलकावरती झाल्या. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत. 2 षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती फरहान टू काशीनाथ माची. फॅक्टम ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय अगदी 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. अगदी चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिदोरी जरूर आपल्या खेळामध्ये दाखवत असताना काशीनाथ माची पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहताय 21 झाली आहे धाव फलकावर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली आणि यावेळेला मात्र खेळाडू वृत्ती ही पाहायला मिळते काशीनाथ माची यांची. अगदी चांगला स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे पाहायला मिळालाय. बॅटची कडा लागली, पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि यावेळेला मात्र अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. इथे लागतोय तिसरा धक्का. 3 गडी बाद 21. काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे फरहान मुल्लाने. 1.4 षटकांचा स्पेल आतापर्यंत त्यांना हाताळलेला आहे. धावा एकत्रितपणे खर्च केलेल्या आहेत 15 आणि विकेट साध्य केलेल्या आहेत 3 आणि 3ही फलंदाज आपण पाहिलं तर महत्वपूर्ण फलंदाज आणि त्यांना मात्र बाद केलंय. इथून आता मात्र डहाणू संघाला एका भागीदारीची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय यश दाखल झालाय. इथे मात्र फटका तर फसलाय. अफाक चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. गोल्डन डकचा शिकार झालाय यश. शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा. धन्यवाद. काय जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळतीये. 4 गडी बाद झाल्यात. इथे आपण पाहतायत 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिथे मात्र अडचणी जरूर निर्माण झालेल्या आहेत डहाणू 11 या संघाच्या. कारण की आता संघर्ष करताना डहाणू 11 हा संघ पाहायला मिळतोय. फरहान मुल्ला काय अप्रतिम गोलंदाजी केली. 15 रन आतापर्यंत त्यांना वैयक्तिकरित्या खर्च केलाय. 4 विकेट त्याने मिळवल्यात. अतिशय सुंदर पहिले 4 गडी बाद करण्याचा पराक्रम मात्र इथे जरूर साध्य केलाय फरहान मुल्लाने. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय फरहान. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. फिल्डर तिथे, चेंडू खाली इबाद शेख. इथे मात्र अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय. हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झाली होती परंतु यावेळेला मात्र आपण पाहतात अप्रिशिएट करतायत फरहान आपल्या फिल्डरला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला. ऑन द राईज चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी बॅटच्या अगदी मध्यावरती स्टिकरवरती हा चेंडू लागला आणि झेलची संधी आपण पाहू शकाल.
हवेमध्ये उडलेले चेंडू मात्र कॅरी करायला हवेत, परंतु ते काही झालं नाही. कॉन्सन्ट्रेशन हट्ट चेंडूवरचं, हातांची ओंजळ योग्य प्रकारे उघडली गेली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा झेल सुटला गेलाय. इथे आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 22. आता इक्वेशन कडे जर आपण नजर टाकली तर येणारे चेंडू 18 बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 32. 18 बॉल आणि 32-15 मिनिटं आतापर्यंत शिरगाव संघ आपण वापरलेली आहेत. 3 षटक हाताळण्याकरता थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच गरजेचं. या षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा अफाक तयार, गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं वेग भन्नाट होता, वेगावरती स्वार होताना अफाक पाहायला मिळालाय. 17 बॉल बाकी आहेत आणि 17 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. सामना निघू शकतो असं नाहीये, परंतु त्याकरता तुम्हाला अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत. या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार, अफाक. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सेट केलंय आणि ती कामगिरी देखील अगदी उल्लेखनीय पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची. प्रत्येक बॉल आपण पाहतोय आता महत्वपूर्ण आहे. फैजशेख यांना आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरला, फरहान मुल्लाला आपण पाहताय अगदी डीप लॉंग ऑनला आपण पाहू शकाल. डावकर फलंदाज आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती गोपाल. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. धावा जरूर कमी झाल्या तरी पण आम्ही गोलंदाजी अगदी चांगली करू शकतो आणि ही खासियत अगदी 90च्या दशकापासून आपण पाहिलं तर ही राहिली आहे शिरगाव संघाची. पंधरा बॉल बाकी आहेत आणि 15 बॉल मध्ये 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत डहाणू संघाला. इथे मात्र अगदी चांगला फटका गोपालच्या बॅटमधून आलेला आहे. अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये आपण पाहतायत, फिल्डर तिथे आहेत अरमान. अगदी चांगले क्षेत्ररक्षण अरमानच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. येणारे चेंडू आता बाकी आहेत 14 आणि 14 चेंडूंमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. इथून जर 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली डहाणू 11 हा संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेटने अफाक. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळला, फटका फसतोय की काय, मुसब तिथे आहे, झेल टिपण्याची संधी. यावेळेला मात्र चेंडूवरची नजर तिथे हटवली गेली आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळलेला आहे. चेंडूला आपण पाहतायत बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय, फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इबाद तिथे होते, अगदी व्हेरी गुड फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत वायडू 11 डहाणू संघाला अजूनही 26. इथे आपण पाहिलं तर इबाद आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. अगदी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये देखील आहे, परंतु गोपाल देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आहे हे विसरून चालणार नाहीये. 12 चेंडू जिंकण्याकरता 26 ची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून हे षटक आता खूप महत्वाचं आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज इबाद. इथे मात्र अगदी चांगला बॉल, अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. इथे मात्र येणारा प्रत्येक डॉट बॉल मोजला जाईल कारण की 11 चेंडू बाकी आहेत, 26 धावा बनवायच्या आहेत. आता पूर्णतः दडपण जे आहे ते क्रिएट केले गोलंदाजांनी. सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण पाहिलं धावा ज्या प्रकारे जमवायला हव्या होत्या त्या जमल्या नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर आता शेवटच्या षटकांमध्ये प्रेशर वाढताना अगदी फ्लिकचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर
चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा पार, येतोय चौकार. 4. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं, अंजाम दिला. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32-32. 10 चेंडू बाकी आहेत आणि 22 ची गरज. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र आपण पाहताय सर यष्ट्यांचा वेध घेऊन जाताना हा चेंडू पाहायला मिळालाय. क्लीन बोल्ड, दांडीगुल, गॉन. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान. आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान. सायबरचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. सायबरचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. इथे आपण पाहिलं तर अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्विचिटचा अँगल जरूर बनवला होता परंतु विकेटचं पतन पाहायला मिळालं. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काय सुंदर नियंत्रणामध्ये गोलंदाजी इबादने देखील केलेली आहे आतापर्यंत. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय हितेश. हितेशमध्ये देखील क्षमता आहे परंतु प्रूव्ह तुम्हाला आता करावं लागेल. या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडू खाली, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. अरमान तिथे होते आणि इथे लागलाय अजून एक धक्का. चांगला झेल टिपला इबादने. काय अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर अरमानचं देखील कौतुक करायला हवं. आता 8 चेंडू बाकी आहेत आणि 22 ची गरज आहे. डहाणू संघाच्या अडचणी आता मात्र इथे वाढल्यात. षटकातील 5चा बॉल घेऊन पुन्हा एकदा इबाद शेख तयार. अगदी चांगला बॉल पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथे जर आपण पाहिलं तर दडपण हे जरूर वाढलं आणि त्याचं कारण आपण पडताळून पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी शिरगावची. सात चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता 22 ची आवश्यकता. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. फुलटॉस चेंडू. इथे मात्र फटका तर खेळलेला आहे. फिल्डर फरहान मुल्ला तिथे आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न. मच निडेड 6. व्हॉट अ शॉट. अगदी क्लिअर करतोय लॉंग ऑफला. सिक्सर. षटकार. चेंडू होता आणि त्याला मात्र अगदी बॉटम हँडच्या साहाय्याने योग्य टायमिंग सहित मैदानाच्या बाहेर पाठवलं. अगदी चांगलं टाइम मॅनेजमेंट आर स्टार शिरगाव संघाचं पाहायला मिळालं. 23व्या मिनिटाला 5 षटकं संपलेत. आता शेवटच्या षटकाचं ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आई आशापुरी एडवन आणि त्यांच्या विपक्षमध्ये जागमाता रावळे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहत आहे गोलंदाजी मार्क वरती अरमान.
6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय फिल्डर, चेंडू खाली इबाद शेख येतोय परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. एक धाव घेतले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आपण पाहत आहे. आणि इथे आपण पाहिलं तर काय घडलेली घटना तिथे. इथे आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. सध्या आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती झाली आहे डहाणू संघाची 40. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड अमिस असं दृश्य तिथे जरूर पाहायला मिळालं. इथे मात्र सॅक्रिफाईस विकेट ही पाहायला मिळते. रनआउटच्या माध्यमातून लागतोय अजून एक धक्का डहाणू संघाला. इथे आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागलाय. इथे आपण पाहू शकला तर येणारे चेंडू बाकी आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सतीश नव्याने दाखल झालेत. अगदी चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र आता अडचणींमध्ये वाढ अजूनही पाहायला मिळते. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 षटकार जर आले आणि त्यानंतर 2 धावा आल्या तर डेफिनेटली डहाणू संघ विजयी होऊ शकतो, परंतु ती कामगिरी फलंदाजाला करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत आणि व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41-41. 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 13 रन. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, लॉंग ऑन क्लिअर करणारा एक हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार, 6 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेला आहे धाव फलकावरती 47. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला पाहिलं, ओळखलं आणि खेळलं. 2 बॉल 6ची गरज. इथे मात्र अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल, अगदी खांद्याचा वापर योग्य प्रकारे गोलंदाजाने केला. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे हिमांशूने, अप्रतिम. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी हा बॉल आता योग्य प्रकारे हाताळणं खूप महत्वाचं आहे. इथून जर एखादा एक्स्ट्रा बॉल आला आणि त्यानंतर पुढील बॉलवरती मोठा फटका आला तर डेफिनेटली मॅच चेंज होताना दिसेल. शेवटचा बॉल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा, तितकाच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या देखील दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. शेवटचा बॉल, 1 बॉल आणि 7ची गरज. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय, परंतु आपण पाहू शकलात तितकाच चांगला चेंडू. आणि इथे आपण पाहू शकलात तर विजयी होताना संघ RR स्टार शिरगाव हा पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण शेक हँड करायचंय, हस्तांदोलन करायचं आणि त्यानंतरच मैदान सोडायचंय. डहाणू टीम आणि शिरगाव टीम शेक हँड करायचंय आणि त्यानंतर मैदान सोडायचंय. हाफ मॅच समरी आपण पाहिली तर अगदी चांगल्या प्रकारचं बॅटिंग कार्ड सर्वप्रथम आपण पाहताय शिरगाव संघाचं. फैजच्या माध्यमातून आपण पाहिलं 21 रन पाहायला मिळाला. सफदार मुल्ला 6, अफाक शेख 5, मुसाब 4. त्यानंतर बॉलिंग आपण पाहिली फरहान मुल्ला का अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटका हाताळली, 16 रन दिले, 4 विकेट त्यानं काढल्या. त्यानंतर अफाक शेखला आपण पाहिलं 2 षटका हाताळली, 12 रन दिले. त्यानंतर इबाद शेखला आपण पाहिलं 1 षटक हाताळलं, 10 रन दिले, 2 विकेट. आणि अरमानला आपण पाहिलं 1 षटक हाताळलं आणि 9 रन दिले. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहतोय, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे फरहान मुल्ला. शिरगाव संघ शेक हँड करायचा आणि मगच मैदान सोडायचं.
डहाणू